आई वडील देवधर्म सगळ्यापासून तोडणं, तर त्या नशेचं कंबरडं मोडणं, त्या नशेचा वाढता प्रभाव संपवणं हे एक मोठं चॅलेंज आहे. आणि म्हणून गेले 2 वर्ष एक मोठा साठा विट्याच्या एका बंद कारखान्यात सापडल्यानंतर सगळा जिल्हा खडबडून जागा झाला. तर गेल्या 2 वर्षामध्ये इतके साठे सापडत आहेत. 2 दिवसापूर्वी 300 किलो गांजा जप्त केला. असं प्रबोधन, शिक्षा आणि ट्रीटमेंट ह्या 3 सूत्रीवर आपण चाललो आहे. प्रबोधनाचा भाग आज होता. हजारो शालेय कॉलेजचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आज नशा विरोधी रॅलीमध्ये सहभागी झाले. मी पण ह्याला इतकं महत्त्व दिलं आहे की आज मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारच्या ऐवजी सोमवारी लागली. मी अतिशय नम्रपणे माननीय मुख्यमंत्र्यांकडे परवानगी मागितली आणि मी इथे पोहोचलो. याचं कारण हे महत्त्वाचं आहे. काही केलं याचं कंबरडं मोडायला लागेल. आणि आज सांगली जिल्ह्यातल्या नागरिकांनी दाखवून दिलं की आम्ही हे सहन करणार नाही. खूप चांगल्या रीतीने झालं. ज्या जिल्ह्यातल्या शाळा, कॉलेज, नागरिक, संस्था अशा सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. मी एक घोषणा आज केली की CSRच्या माध्यमातून शाळांमध्ये 5 प्रकारची ॲक्टिव्हिटी करायला 10 शाळांचं एक क्लस्टर करून आम्ही शिक्षक द्यायला तयार आहोत. ज्याच्यामध्ये खेळ आहे, ज्याच्यामध्ये गाणं आहे, ज्याच्यामध्ये डान्स आहे, ज्याच्यामध्ये अभिनय आहे, ज्याच्यामध्ये लाठीकाठी आहे. या सगळ्याचं प्रशिक्षण दिल्यानंतर मुलं जी रिकामी राहतात आणि मग ती मोबाईलशी खेळत बसतात. रिकामं मन हे भूत व्यापतं, तसं ते व्यसनाधीन होतात. आणि त्यामुळे मी एक अशी घोषणा केली आहे. दुसरं, पौष्टिक खाण्याशिवाय आज जी 10वीला आलेल्या मुलांच्यासुद्धा तब्येती ज्या प्रकारच्या आहेत त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेला मी आग्रह राहणार आहे की जिल्हा परिषदेमध्ये ही प्रोव्हिजन आहे. मध्यान्ह भोजनाव्यतिरिक्त वेगवेगळ्या तृणधान्याचे पदार्थ हे आपण शाळांमध्ये द्यायला सुरुवात करूया. सगळ्यांचे आभार. असा